संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रात कापूस खरेदी कधीपासून सुरू होणार एवढेच नव्हे तर महाराष्ट्रासहित इतर राज्यामध्ये, आपल्या शेजारी राज्यामध्ये कापूस खरेदीला कधी सुरुवात होणार, त्याचबरोबर यावर्षी कापसाचे बाजारभाव, हमी भाव काय, बाजारभावात काय बदल होणार या संदर्भात आपण बातमी बघूया। विनंती आहे, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा। बातमी मात्र पूर्ण बघा। कापूस उत्पादक शेतकरी आपण असाल तर कापसाची हमी भावाने 1 ऑक्टोबर पासून खरेदी। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी घेतला आढावा। जवळपास देशभरामध्ये 550 खरेदी केंद्र। सविस्तर समजून घ्या मित्रांनो। खरीप हंगामात 1 ऑक्टोबर पासून कापसाची किमान आधारभूत किमतीने म्हणजे MSP खरेदी होणार आहे। त्यासंबंधी तयारीचा आढावा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी तारीख 2 नवी दिल्ली येथे बैठकीत घेण्यात आला। यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव नीलम शामीराव, फायबर विभागाच्या संयुक्त सचिव पद्मिनी सिंगला, भारतीय कापूस महामंडळाचे CCIचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि भारतीय कापूस महामंडळात कार्यरत असलेल्या जण त्या ठिकाणी उपस्थित होते। कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने कालबद्ध, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित सेवा वितरणावर लक्ष दिले आहे। MSP नियमांच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कापसाची कोणताही अडथळा न येता सुरळीत खरेदी केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी या बैठकीत बोलताना दिली। तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळून त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खरेदीची डिजिटल सक्षम व्यवस्था निर्माण केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले। या हंगामात प्रथमच खरेदी केंद्राच्या स्थापनेसाठी एक समान नियम लागू करण्यात आले असून यासाठी कापसाचे लागवड क्षेत्र, कार्यकारी APMC गोदामाची उपलब्धता आणि कापूस खरेदी केंद्राजवळ मालावर प्रक्रिया करणाऱ्या किमान एका कारखान्याची उपलब्धता इत्यादी महत्त्वाचे मापदंड विचारात घेण्यात आले आहे। त्यामुळे देशभरातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यामध्ये 550 इतक्या विक्रमी संख्येने खरेदी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। कपास किसान मोबाईल ॲपमधून नोंदणी। या हंगामापासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या कपास किसान मोबाईल ॲपच्या माध्यमातून देशभरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आधार क्रमांकाधारित स्वयं नोंदणी तसेच 7 दिवसाच्या स्लॉट बुकिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आता आपण मित्रांनो जाणून घेऊ की नेमकी आपल्या देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये कधी कापसाची खरेदी होणार आहे ते बघू। मित्रांनो, कापसाची MSP ने कुठे खरेदी, तर देशाच्या उत्तर भागातील जे राज्य आहे त्या राज्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून कापसाची खरेदी होणार आहे, तर मध्यवर्ती भागातील राज्यामध्ये 15 ऑक्टोबर पासून कापसाची खरेदी होणार आहे, तर दक्षिणेकडील राज्यामध्ये 21 ऑक्टोबर पासून कापसाच्या खरेदीला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, कापूस खरेदीला सुरुवात होताच कापसाचा दररोजचे बाजारभाव आपल्या चॅनलवर आपण टाकणार आहोत। दररोजचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा, जाताना लाईक करा, कमेंट करा। भेटूया।